क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उपजिल्हा रुग्णालय चांदवड, सामान्य रुग्णालय मालेगाव येथे सुविधांचा अभाव, रुग्णांची होत आहे हेळसांड। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर पगार यांनी दिला आंदोलनाचा इशारा। चांदवड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे। हिवरखेडे येथील आदिवासी अशोक ओमकार गोसावी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चांदवड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी येथे ICU नाही, CT स्कॅनची सुविधा नाही असे सांगितल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवावे लागले। मात्र मालेगाव सामान्य रुग्णालयातही गोसावी यांची हेळसांडच झाली। रुग्णालयातील सुविधांचा अभाव आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट वागणुकीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सर्वसामान्य माणसाला जनावरासारखी वागणूक मिळते, पण यावर कोणीही आवाज उठवत नाही अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। या प्रकरणाची माहिती मिळताच लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर दादा पगार यांनी चांदवड येथे जाऊन गोसावी कुटुंबाची भेट घेतली। त्यांनी शासनाला इशारा दिला की रुग्णांबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा चांदवड उपजिल्हा रुग्णालयात तीव्र आंदोलन छेडले जाईल। नागरिकांचे म्हणणे आहे, 3 वेळा चांदवडचे आमदार राहिलेले राहुल आहेर यांच्या तालुक्यातच उपजिल्हा रुग्णालयात ICU, CT स्कॅन सारख्या मूलभूत सुविधा नसणे ही गंभीर बाब असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, चांदवड, मालेगाव। नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार, संस्थापक अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा। आज आपण चांदवड तालुक्यातलं जे शहरातलं जे सरकारी दवाखाना आहे, उपजिल्हा रुग्णालय, येथे काही दिवसापूर्वी चांदवड तालुक्यातील हिवरखेडे या गावातील अशोक ओमकार गोसावी नावाचे जे व्यक्ती उपचारासाठी आले होते, परंतु इथल्या डॉक्टरांनी सांगितले की इथं CT स्कॅनची व्यवस्था नाही, ICUची व्यवस्था नाही। या कारणास्तव शेवटी त्या पेशंटला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं। माझा येथील जे सन्माननीय आमदार आहेत, राहुलजी आहेत, त्यांना माझा एक प्रश्न आहे की जवळजवळ आज 3 पंचवार्षिक म्हणजे 15 वर्षापासून जे या तालुक्यात आमदार जर आज नागरिकांची अशी हाल होत असतील आणि त्या नागरिकांना जर काही दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा मिळत नसतील, ही एक प्रकारे कुठेतरी निंदनीय बाब आहे। आज हे पेशंट काही दिवसानंतर मालेगाव रुग्णालयात आणलं गेलं, त्यावेळेस पाहिलं तर तिथे देखील त्यांना चांगली सुविधा मिळाली नाही। एक दिवस ICUमध्ये ठेवलं आणि डॉक्टरांनी सांगितले की 1 दिवसाच्यावर ICUमध्ये ठेवता येणार नाही आणि त्यांना सामान्य साध्या वॉर्डमध्ये टाकण्यात आलं। शेवटी तिथली दुर्गंधी पाहून, तिथली घाण पाहून शेवटी त्या परिवाराने आपल्या पेशंट घरी आणलं। म्हणजे आज दवाखान्यांची जी परिस्थिती पाहिली तर फार अत्यंत वाईट आहे। तिथे नागरिकांना इतकी वाईट वागणूक दिली जाते, अक्षरशः गुराखोरांपेक्षाही वाईट वागणूक आज दवाखान्यांमध्ये आहे। म्हणून शासन असेल, प्रशासन असेल किंवा आरोग्य खाते असेल, यांना माझी नम्र विनंती आहे की अशा दवाखान्यांवर राजने असे अधिकारी किंवा डॉक्टर असतील यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे। आणि जर या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये चांदवड तालुक्यातील जे उपजिल्हा रुग्णालय आहे येथे आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।